नमस्कार मित्रमैत्रिणींनो, फायनली मी तुमच्यासाठी माझा प्रामाणिक रिव्ह्यू डिशवॉशरबद्दलचा घेऊन आलेले आहे. आणि हा डिशवॉशर जो आहे तो LG कंपनीचा डिशवॉशर आहे. 16 प्लेट्सचा म्हणजे फुल साईज आहे. त्याशिवाय याची किंमत आहे ती शोरूममध्ये 60,000 आम्हाला पडलेली आहे. तर आता फर्स्ट टाईम मी लावते, त्यामुळे आले होते, थोडीशी मदत केली त्यांनी. डिशवॉशर चालू करायच्या आधी त्यामध्ये आम्हाला सॉल्ट टाकावं लागतं. वेगळ्या कंपनीचं एक सॉल्ट असं मिळतं तर ते आपल्याला फिल करून घ्यायचं. एक शाईन म्हणून लिक्विड असतं ज्यामुळे भांड्यांना चमक येते. ते जे लिक्विड आहे ते फिल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक टॅब्लेट मिळते, जी भांडी घासायची आपली पावडर असते किंवा साबण असतं त्याप्रमाणे ती टॅब्लेट असते, ती आपल्याला फिल करून घ्यायची. ती झाल्यानंतरच आपण मग लोड करून घ्यायचे. आता हे जे दिसतंय तुम्हाला समोर ते सॉल्ट आहे मशीनचं. आणि हो, या मशीनमध्ये जेव्हा आपण भांडी लोड करतो तर त्यावरती 2 फॅन असतात. तर त्या आपल्याला भांड्यांना टच करू द्यायचं नाही आहे, धडकू द्यायचं नाही आहे. नाहीतर आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपली मशीन बंद पडू शकते. तर तेवढी काळजी आपल्याला डिशवॉशरमध्ये घ्यायची. तर माझी एवढी भांडी निघालेली आहेत. खरकट भांडी मी थोडी विसरून घेतली. असं बोलतात की डायरेक्ट टाकली तरी चालेल, पण शेवटी खाली फिल्टर असतो, तो आपल्यालाच क्लीन करायचा असतो. 15 दिवसांनी तो क्लिनिंग करायला आम्हाला सांगितलेला आहे. तर मी माझ्या सवडीप्रमाणे ती भांडी थोडीशी विसरून घेतली. परंतु दुधाची भांडी आहेत, चहाची भांडी आहेत, तर ती सगळीच मी आज याच्यामध्ये टाकणार आहे. खरकटी भांडी सगळीच आहेत ती टाकणार आहे. आणि आपण याचा प्रामाणिक रिव्ह्यू बघणार आहोत की मशीन आपल्याला किती साथ देते. हे जे आहेत ती फिरवते मी, तेच फॅन आहे, त्यातून पाणी येत असतं. आणि पाणी आपल्याला या मशीनसाठी अगदीच फोर्समध्ये पाहिजे, तरच आपली भांडी स्वच्छ होऊ शकतात. तर तुमच्या घरी पाणी तसं आहे की नाही ते नक्की बघून घ्या. यामध्ये आज मी थोडीशी प्लॅस्टिकची भांडी आहेत, त्यानंतर स्टीलची भांडी आहेत, काचेची भांडी आहेत, ती सगळी ट्राय करणार आहे. तर जास्त करून असं बोलतात की ॲल्युमिनियमची भांडी टाकायची नाही आहे. तर एक प्लेट मी टाकणार आहे आणि ती निघणार आहे का ते आपण बघूया कशी निघते ते. तर मी आता भांडी लोड करून घेते. डिशवॉशर घ्यायच्या अगोदर असं वाटत होतं की यामध्ये दुधाची भांडी कशी निघणार, आपल्याला तर ती घासावी लागतात. परंतु थोडंसं स्क्रबरनी थोडंसं आपण घासून ठेवले किंवा मग थोडंसं स्क्रबर लावून ठेवला का ती अगदी स्वच्छ निघतील अशी माझी तरी अपेक्षा आहे. तर त्याप्रमाणेच मी भांडी थोडीशी विसरून घेतलेली आहेत. आणि डिशवॉशरमध्ये एक महत्त्वाचं अशी गोष्ट आहे म्हणजे आपली कला. आपण भांडी व्यवस्थित लावायला पाहिजे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भांडी कशी बसतील ते पाहायला पाहिजे. त्याशिवाय भांडी पूर्णपणे पालथी घालून ठेवायचे, नाही तर त्याच्यामध्ये पाणी जमू शकतं. तर ती कला तुम्हाला जमली तर तुम्ही डिशवॉशर नक्कीच चांगल्या पद्धतीने यूज करू शकताय. त्याचप्रमाणे तुम्ही डिशवॉशरमध्ये लो क्वालिटी जी आपली प्लॅस्टिकची भांडी असतात ती वापरू नका. आणि नॉनस्टिकची जी भांडी आहे ती पण वापरू नका. त्याशिवाय तुम्ही स्टील आणि काचेची भांडी भरपूर यूज करा घरी, जी तुम्ही याच्यामध्ये वॉश करू शकताय. कितीही तेलकट तुपकट जरी भांडी असली तरी आपल्या या डिशवॉशरमध्ये म्हणजे प्रत्येक कंपनीच्या डिशवॉशरमध्ये गरम पाण्याचा सोर्स असतो आणि जी भांडी आहेत ती गरम पाण्याने धुतली जातात आणि त्याच्यामुळे ती अगदी लखलखीत निघतात. त्याशिवाय आपण याच्यामध्ये शाईनचं एक लिक्विड टाकलेलं असतं, त्यामुळे भांड्यांना एक वेगळीच चकाकी मिळते. तर आपण बघणारच आहोत ते त्याचा आपला रिझल्ट काय मिळतोय ते. परंतु आता मी ही भांडी लोड कशी करते ते बघा तुम्ही एकदा. नवीन नवीन असताना थोडं किचकट वाटत असलं हे भांडी लावणं, तरी पण नंतर ते अगदी इझी होऊ शकतंय. म्हणजे आपल्याला भांडी घासायला 1 तास लागत असेल तर एक 5 मिनटं देऊन आपण इथे भांडी अरेंज केली व्यवस्थित तर आपलं काम अगदीच लवकर होऊ शकतं. तर मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे ही भरपूर अशी भांडी जी माझी सगळी होती ती सगळीच्या सगळी अशी लावलेली आहेत व्यवस्थित. काही जास्त वेळ लागत नाही आहे याला. आपण बास्केट आतमध्ये ठेवूया. हे बघा ही सगळी भांडी. असे चमचे लावलेले आहेत मी. आणि कुठेही फॅनला मी टच केलेलं नाही आहे, व्यवस्थित अशी भांडी लावलेली आहे. साबण, भांड्यांसाठी साबण म्हणून आपल्याला ही टॅबलेट एक असते, ती पण टाकूया आतमध्ये. आता ही टॅबलेट आहे, अशा प्रकारची टॅबलेट आहे. तर ही मी आतमध्ये टाकणार आहे.
ती यामध्ये आपण फिल करायची, पूर्ण टॅबलेट टाकायची. आणि हे मशीन्समध्ये आपली भांडी ज्या प्रकारची आहे, म्हणजे खूप तेलाची आहेत, खूप तुपाची आहेत, किंवा वरचेवर भांडी घासायची चालू जास्त काही खरकट नसतील त्याच्यावर, तर त्याच्यासाठी वेगवेगळी सेटिंग असते. तर आपण आता हे पाणी वगैरे मी चालू करून घेतलेलं आहे. आणि माझी भांडी आहेत ती जास्त तेलकट अशी खूप नाही आहेत, नॉर्मल जेवणाची आपली भांडी आहेत. तर मी आता मशीन 3 तास, म्हणजे वेगवेगळे टायमर असतात त्याच्यासाठी. स्टीम जी असते, किती गरम पाणी पाहिजे आपल्याला, तर त्याप्रमाणे याच्यामध्ये सेटिंग असते. जी तुम्ही डेमोमध्ये जो टेक्निशियन आलेला आहे, तर तो व्हिडिओ मी टाकणार आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही नक्की बघा. वेगवेगळ्या सेटिंगवरती आपण मशीन सेट करून घ्यायचे. तर मी आता लावणार आहे ऑलमोस्ट 1 तास आणि 18 मिनटासाठी मी हे सेटिंग लावणार आहे. आणि त्यामध्ये बघणार आहे की भांडी कशी निघतात. 56 मिनिट्स इज ओके आहे, परंतु मी थोडंसं जास्त लावते आहे. तर आता थोडा वेळ थांबा आणि आपण बघूया आपल्याला रिझल्ट काय मिळतं ते. आता मी स्टार्ट करते मशीन. स्टार्ट करूया. तर मशीननी आपलं काम केलेलं आहे आणि आता टायमर अप झालेला आहे. तर आपण ओपन करून बघूया आता. हे पहा, वाव, लखलखीत भांडी दिसत आहेत. हे बघा, वाव, छान भांडी घासून झालेली आहे. हे चहाचं तेवढं निघालं नाहीये, पण आता हे भांडं नाही निघाले, जळलेलं भांडं होतं. पण आता आपण पुढची पण भांडी बघूया. पण चहाचंच भांडं आहे. हे छान निघालेलं आहे चहाचं. हे कुकरचं भांडं, काचेचे छान निघालेले आहेत. अगदी लखलखीत भांडी निघाली आहेत. इवन आपल्याला ड्राय होण्याची पण वाट पाहायची नाही आहे, पूर्ण सुकलेली अशी भांडी आहेत. वरची भांडी कशी निघाली. तर मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक भांडं मी बघितलं तर अगदीच चकचकीत अशी भांडी निघालीत, अगदीच चमकत आहेत आणि एकही डाग नाही आहे. डब्बा. तर अशा प्रकारे सगळी भांडी स्वच्छ निघालेली आहे, कोणत्याही प्रकारचा डाग ह्याच्यावर राहिलेला नाही आहे. चमचे म्हणा किंवा मग डब्याची झाकणं म्हणा, किंवा मग मी दुधाचं पातेलं ह्याच्यामध्ये टाकलं होतं, ज्याला पूर्ण साय लागलेली होती, ते पण हे बघा, हे किती स्वच्छ निघालेलं आहे. याला पण अजिबात डाग नाही आहे. तर म्हणजे मला समाधान आहे की मी डिशवॉशर घेतला. फक्त ही एक ॲल्युमिनियमची प्लेट होती, ती काळपट पडली. तर त्यामुळे तुम्ही ॲल्युमिनियमची भांडी यामध्ये वापरू नका, किंवा लो क्वालिटी प्लॅस्टिक वापरू नका. बाकी माझ्याकडनं रिव्ह्यू जो आहे तो 5 स्टारचा रिव्ह्यू आहे. अँड यू कॅन गो अहेड टू परचेस डिशवॉशर. थँक्यू सो मच.